सारंगवाडी जलसिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचार आता राज्यभरात गाजतोय. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी सारंगवाडी जल प्रकल्पामध्ये झालेला भ्रष्टाचार विधान भवनाच्या पटलावर दुसऱ्यांदा मांडला. हिवाळी अधिवेशनात त्यांनी हा भ्रष्टाचार कसा झाला, कुणी केला आणि या भ्रष्टाचारामध्ये किती पाणी मुरतंय हे सांगण्याचा प्रयत्न केला. हिवाळी अधिवेशनातच संबंधित मंत्री श्री संजय राठोड यांनी या सारंगवाडी प्रकल्पावर SIT स्थापन करून 3 महिन्याच्या आत चौकशी अहवाल देऊ असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन संबंधित मंत्री पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी पुन्हा एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला. नेमका काय आहे सारंगवाडीचा भ्रष्टाचार? कुठे आहे हा प्रकल्प? या प्रकल्पाची नेमकी पार्श्वभूमी काय? हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्राध्यापक राजेंद्र घोराडे आपलं स्वागत करतो वायफाय टॉक्समध्ये. चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या सारंगवाडी जलसिंचन प्रकल्पाचा मूळ इतिहास काय? 2009 मध्ये तत्कालीन विधान परिषद विरोधी पक्षनेते असलेले भाऊसाहेबजी फुंडकर यांच्या दूरदृष्टिकोनातून सारंगवाडी आणि परिसरामध्ये जलसिंचन क्रांती घडून यावी यासाठी भाऊसाहेब फुंडकरांनी तत्कालीन राज्य सरकारकडून हा प्रकल्प मंजूर करून आणला. तरी चिखली विधानसभा मतदारसंघाचे त्यावेळेसचे आमदार होते राहुल सिद्धिविनायक बोंद्रे. राज्य शासन किंवा सरकारमध्ये होते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित आघाडी सरकार. 2009 ते 2013 हा काळ या प्रकल्पाच्या चालढकलीवर गेला. 4 वर्षाच्या कार्यकाळात या प्रकल्पामध्ये काही विशेष प्रगती घडून आली नाही. परंतु 2013 ते 2015 हे काम करणाऱ्या वॉटरफ्रंट कंपनीने स्थानिक गौण खनिजाची खुदाई करून कोट्यावधी रुपयाची बिले काढली. शासनाला लक्षावधी रुपयाच्या किंवा कोट्यावधी रुपयाच्या रॉयल्टीचा चुना लावला. प्रत्यक्षात स्थानिक स्तरावर गौण खनिज उत्खनन करून यांनी नियम मोडलेच होते. परंतु कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता आणि हे गौण खनिज खूप दुरून कुठून तरी आणले असे दाखवून यांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला. कोट्यावधी रुपयांची शासनाची फसवणूक केली. 2013 ते 2015च्या दरम्यान हा गौण खनिज घोटाळा या सारंगवाडी प्रकल्पाचा एक भाग होता. 2013 ते 2014च्या मध्यापर्यंत शासन होते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित आघाडी सरकारचे आणि चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते श्री राहुल बोंद्रे. 2014 ते 2019 पर्यंत या सारंगवाडी जलसिंचन प्रकल्पाचे काम सुरू होते आणि सोबतच वाढत होता सारंगवाडी जलसिंचन प्रकल्पाचा खर्चाचा आकडा. मग हा आकडा कसा फुगत होता? 2014 ते 2019 चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते राहुल बोंद्रे. 2019 नंतर या सारंगवाडी जलसिंचन प्रकल्पामध्ये पाणी मुरत असल्याचे आणि या मुरत असलेल्या पाण्याचा किंवा या सारंगवाडी जलसिंचन प्रकल्पात मुरत असलेल्या पैशाचा महापूर फक्त काही राजकीय नेते, काही अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार, ठेकेदार यांच्या घरात पडतोय आणि भाऊसाहेब फुंडकर यांना या प्रकल्पातून अपेक्षित असलेली कोणतीही जलसिंचन क्रांती घडून येत नाहीये. हे काही अंशी समोर मांडल्या गेले आणि हे मांडणाऱ्या व्यक्ती होत्या 2019 मध्ये प्रथमच आमदार झालेल्या श्वेता महाले पाटील. 2019 मध्ये श्वेता महाले पाटील आमदार झाल्या आणि त्यांनी सारंगवाडी जलसिंचन प्रकल्पामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. परंतु यातही विरोधाभास असा की चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार भारतीय जनता पक्षाच्या श्वेता महाले पाटील झाल्या,
परंतु 2019 मध्ये राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे 2019 ते 2023 पर्यंत आमदार श्वेता महाले यांच्या आवाहनाला, ह्या उठवत असलेल्या आवाजाला जास्त प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर 2023 ला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि आमदार श्वेता महाले यांनी उठवलेल्या आवाजावर सर्वप्रथम गौण खनिज चोरीबद्दल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही माहिती पाठवली. त्यातून तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी संबंधित वॉटरफ्रंट कंपनीला 29 कोटी रुपयाचा दंड ठोठावला. या सारंगवाडी जलसिंचन प्रकल्पामध्ये 2009 पासून 2023 पर्यंत प्रत्यक्षात झालेली ही पहिलीच कृती होती आणि येथून या जलसिंचन प्रकल्पात कुठे कुठे पाणी मुरतंय, कुठे कुठे भ्रष्टाचार होतोय, यावर चर्चा होण्यास सुरुवात झाली. या सारंगवाडी जलसिंचन प्रकल्पाची किंमत 17 कोटीपासून 280 कोटीपर्यंत कशी वाढत गेली, याबद्दल आमदार श्वेता महाले यांनी माहिती विचारणा करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर या सारंगवाडी जलसिंचन प्रकल्पातील एक एक रहस्य उजागर होण्यास सुरुवात झाली. एवढा खर्च कसा वाढला? तर हा खर्च वाढवण्यासाठी वॉटरफ्रंट कंपनीच्या हर्षद मुंदडा आणि अनिल मुंदडा यांनी वेळोवेळी स्थानिक राजकीय पुढारी, अधिकारी यांना लाच दिल्याचे समोर आले. तर या लाच कशा स्वरूपात दिल्या? तत्कालीन सरपंचानेच त्यावेळेस कोट्यावधी रुपये खंडणी स्वरूपात आपल्याला मागितले, अशी तक्रार अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदणी झालेली आहे. तसेच या प्रकल्पाची पाहणी करण्याकरता सर्वात महत्वाचा अधिकारी असलेला श्री कुशिरे नावाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्याने या प्रकल्पामध्ये मूल्यवर्धन करण्यासाठी किंवा किंमत वाढवण्यासाठी पुण्यामध्ये मर्सिडीज गाडी या मुंदडा व वॉटरफ्रंट कंपनीकडून भेट घेतल्याची आणि ती गाडी या कुशिरेच्या भावावर पुण्यामध्ये रजिस्टर पण झाल्याची पोलखोल आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेमध्ये केली. सारंगवाडीच्या भ्रष्टाचार प्रकरणात कुशिरे नावाच्या अधिकाऱ्याने मर्सिडीज घेतली, परंतु हा एकटाच होता का? तर नाही. तर कार्यकारी अभियंत्यापासून सुरू झालेली ही मर्सिडीज डेप्युटी इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर यांच्या मार्फत PWD कार्यालयातील क्लार्क व भांडारपाल यांच्यापर्यंत देखील पोहोचल्याचे ऐकण्यात आहे. या सर्वांचा आपण नावानिशी खुलासा करणारच आहोत. पण आमदार श्वेता महाले यांनी हिवाळी अधिवेशनात या सारंगवाडी प्रकल्पावर लक्षवेधी मांडून हा सारंगवाडी प्रकल्पातील भ्रष्टाचार विविध माध्यमांमार्फत राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला आणि या प्रकल्पाचे किंवा या प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित मंत्री महोदयांनी 3 महिन्यामध्ये SIT स्थापन करून चौकशीचा अहवाल देण्याचे आश्वासन आमदार श्वेता महाले पाटील यांना दिले. हिवाळी अधिवेशन संपून 3 महिने झाले तरी अद्याप SIT स्थापन झाल्याचे ऐकण्यात नाही. त्यानंतर आमदार श्वेता महाले पाटील यांनी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मुद्दा पुन्हा मांडून भ्रष्ट अधिकारी व भ्रष्ट ठेकेदार यांच्याकडून शासनाला करोडो रुपयाचा चुना लावला गेला आहे. शासनाची प्रचंड फसवणूक झाली आहे आणि शासनासोबतच सारंगवाडी परिसरातील तमाम जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. हा मुद्दा विधानसभेमध्ये लावून धरला आणि या सगळ्यांची फलनिष्पत्ती म्हणजे
3 दिवसापूर्वी 12 मार्च 2026 रोजी सुमारे 4,000 कोटीची मालमत्ता असलेल्या वॉटरफ्रंट कंपनीच्या संचालक असलेल्या किंवा मालक असलेल्या हर्षद मुंदडा आणि अनिल मुंदडा यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणाची 2009 पासून 2026 पर्यंत हा प्रकल्प कसा एक्सपांड होत गेला, या प्रकल्पाची जी किंमत आहे ती कशी वाढवली गेली आणि कंत्राटदार, ठेकेदार व अधिकारी यांनी या प्रकल्पातून फक्त स्वतःचे भले करून घेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार कसा केला, हे मोठे गूढ SIT स्थापन झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना कळेल अशी अपेक्षित करूया. धन्यवाद.